ओके, हॅलो अँड वन्स अगेन स्वागत आहे सर्वांचं बहुतेक शास्त्री ह्या आमच्या कमी पॉप्युलर पण तेवढंच कमी ट्रॅडिशनल अशा चॅनलवरती. आणि आज अजून एक आपण नवीन टॉपिक नवीन ॲक्च्युली टॉपिक नाही, जस्ट काही नवीन कन्सेप्ट्स बघणार आहोत की ज्या आपल्याला अगदी स्कूलपासून माहिती आहेत, पण मला वाटते की ना परत एकदा थोडंसं त्यांना इन डेप्थ म्हणूया, नाहीतर थोडंसं अजून त्यांच्याबद्दल थोडा विचार करूया. ओके, तर आजच्या कन्सेप्ट्स आहेत कायनेटिक एनर्जी, देन पोटेन्शियल एनर्जी अँड फायनली आपला वर्क. ठीक आहे, आता आपलं वर्क फ्रॉम होम बऱ्याच जणांचा चाललेला आहे. आम्ही पण तसं बऱ्यापैकी वर्क फ्रॉम होमच करतोय, काय म्हणायला हरकत नाही. पण आता इन द फर्स्ट प्लेसच सांगूया आपण की ना हा जो वर्क आहे की जो फिजिक्समध्ये बघतो आपण, तर तो वर्क आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये म्हणजे जे आपण दररोज म्हणतो की मी आज खूप काम केलं, आज एवढा अभ्यास केला, एवढं वाचन केलं आणि अजून काय जे काय तुम्ही केलं असेल, ठीक आहे, तर ते नेहमीच तुम्ही जे काय तुम्ही काम करता, जे तुम्ही वर्क करता, तर त्याला नेहमीच आपण फिजिक्समधलं वर्क बोलू शकत नाही. ठीक आहे, कारण की फिजिक्समध्ये वर्कची जी डेफिनेशन म्हणा और जो अर्थ आहे और वर्क ही जी कन्सेप्ट जे काय सांगते आपल्याला, ते एंटायरली आपल्या दररोजच्या लाईफपासून थोडंसं वेगळं आहे. ओके, वर्ड म्हणजे शब्द तोच आहे, पण थोडासा अर्थ वेगळा आहे यात. ओके, आता बेसिकली फिजिक्समध्ये आपण काय बघतो, ठीक आहे, तर ना जे काही युनिवर्समध्ये घडतं, निसर्गात घडतं म्हणा, ठीक आहे ना, तर निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे, त्या बघतो आपण फिजिक्समध्ये. आता घडतं इथं मी जेव्हा घडतं असं बोलतो, तर घडतं म्हणजे काय होतं, तर काहीतरी बदलत असतंय. ओके, म्हणजे चेंज होत असतंय. ठीक आहे, आता म्हणजे काय पण म्हणा चेंज, जसं की बिग बँग घडला, त्यानंतर सगळं जे मॅटर होतं ते फ्लाय ऑफ व्हायला लागलं, ठीक आहे, लांब लांब जायला लागलं. त्याच मॅटरपासून नंतर क्लस्टर्स बनायला लागले, मग त्याच क्लस्टर्समध्ये प्लॅनेट्स बनायला लागले, स्टार्स, गॅलेक्सीज अँड सो ऑन. ठीक आहे, परत मग गॅलेक्सीज बनल्या, सगळ्या अशा घटना घडत चालल्या, मग लाईफ इमर्ज झाली पृथ्वीवरती, म्हणतात पाण्यातनं, मे बी पाण्यातनं. ओके, ठीक आहे, तर आता बायोलॉजी माझा सब्जेक्ट नाही, ॲक्च्युली 11वीतच मी बायोलॉजी सोडलेला. कारण की त्याचं रिझन होतं, मला बायोलॉजीत इंटरेस्ट होता, खूपच इंटरेस्ट होता. पण मला त्याबरोबर मराठी, हिंदी और संस्कृत असं कुठली तरी एक लँग्वेज घ्यायला लागत होती. इंग्लिश कंपल्सरीज होतं, सो मी ती डम करू शकत नव्हतो. पण बायोलॉजी घ्यायचं होतं, तर ह्या कुठल्या तरी घ्यायला लागल्या असत्या मला लँग्वेजेस, आणि मला काय त्यात इंटरेस्ट नव्हता. ठीक आहे, आणि ॲक्च्युली ते थोडंसं आपल्या एज्युकेशन सिस्टीममधला फॉल्ट पण आहे, की आता तुम्ही सायन्स शिकताय, तर तुम्हाला काही गोष्टीवर काही पद्धती आहेत त्या यूज करायला लागतात. ओके, सो एनिवेज बायोलॉजी पण मला आवडायचं, आणि अशाच भरपूर बायोलॉजीमध्ये घटना घडत असतात. केमिस्ट्रीमध्ये म्हणजे केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायला गेलं, ठीक आहे, आपण त्यांना निसर्गात बऱ्याचशा घटना घडत असतात. ठीक आहे, सेम वे फिजिक्समध्ये तर भरपूर घटना घडतातच घडतात. ठीक आहे, आणि अशा ज्या घटना घडतात, त्यांना त्या आपण कन्सिडर करतो इन टर्म्स ऑफ चेंज. ठीक आहे, म्हणजे काहीतरी बदलत असतंय. ओके, जसं की आपण आधीच्या पण दोन, ते म्हणजे दोन नाही, सॉरी, भरपूर व्हिडिओज झालेत माझ्या लक्षात नाही. त्यांना आधीच्या व्हिडिओजमध्ये पण आपण जे काय बघितलं त्यात मोशन बघितलं. मोशन म्हणजे ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होतीये, त्यानंतर वेलॉसिटी चेंज होतीये, त्यालाच आपण ॲक्सिलरेशन म्हणलं, आणि असंच भरपूर काही काही. ठीक आहे, तर हा चेंज जो आहे हा खूपच इम्पॉर्टंट आहे फिजिक्ससाठी. आता इथं मी राईट साईडला, ठीक आहे, इथं एक काहीतरी लाईन लिहिलेली आहे की जी खूप पॉप्युलर आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ओके, सो आता हे नॉर्मल डे टू डे लाईफमधलं आपल्याला माहीत आहे की ना, काहीतरी मिळवायला काहीतरी आपल्याला घालवावं लागतं. ठीक आहे, ही एक फॅक्ट आहे, आणि ही फॅक्ट इवन फिजिक्समध्ये पण ट्रू आहे. फक्त आता हे जे कुछ आहे, एक तर त्याला रिप्लेस करूया, नाहीतर ह्या कुचच्यामध्ये एक शब्द टाकूया, आणि तो शब्द आहे तुमचा एनर्जी. ठीक आहे, आता पॉप्युलर डेफिनेशन्स भरपूर आहेत तसे एनर्जी, टेक्स्टबुक डेफिनेशन्स आपण बोलायला गेलो तर, पण ॲक्च्युली एनर्जीला आपण डायरेक्टली और इन जनरल वे डिफाईन करू शकत नाही आहे. ठीक आहे, तर एनर्जी एक अशी काहीतरी गोष्ट आहे की जी चेंज घडवायला खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि ऑल्सो ती खूप फॉर्म्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि ही जी लाईन मी लिहिली आहे की ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है,
तर आपण त्याला असं बोलूया की कुछ एनर्जी पाने के लिए कुछ एनर्जी खोनी पडती है. ठीक आहे. ऑब्व्हियसली इथं खोनी करायला लागेल, कारण की आता मराठीत बोलल्यावरती एनर्जीला म्हणजे काय म्हणायचं, आपल्याला एकतर एनर्जी असा होता म्हणण्यापेक्षा एनर्जी अशी होती हे जास्त बेटर आहे. सो एनिवेज, सो आता हे माहिती आहे आपल्याला की भरपूर टाईप्सच्या एनर्जीज आहेत. ठीक आहे. आता इथे मी थोडक्यात एक लिस्ट करतो. ठीक आहे. एक आहे तुमची थर्मल एनर्जी. ठीक आहे. त्यानंतर इवन मी आता सगळ्या करू शकत नाही, ऑब्व्हियसली भरपूर टाईपच्या एनर्जीज आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपली आहे पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर आहे आपली कायनॅटिक एनर्जी. त्यानंतर इवन आहे आपली केमिकल एनर्जी. ठीक आहे. आता इथे मी काही तुम्ही इथं म्हणू शकता की न्यूक्लिअर एनर्जी पण. ठीक आहे. न्यूक्लिअर एनर्जी पण आहे. ओके. तर आता बेसिकली काय आहे तर ना, आता इथं एक आपण असं करू शकतोय की हां, आता इथं कायनेटिक एनर्जी जर मी कन्सिडर केली तर कुछ कायनेटिक एनर्जी पाने के लिए कुछ कायनेटिक एनर्जी खोनी पडती है. ओके. हे पण ट्रू आहे इन सर्टन, म्हणजे काही इव्हेंट्समध्ये म्हणा, काही वेळेला हे पण ट्रू आहे. आणि ऑल्सो मी जर असं बोललो की कुछ पोटेन्शियल एनर्जी पाने के लिए कुछ कायनेटिक एनर्जी खोनी पडती है. ओके, ते पण ट्रू आहे. इवन कुछ थर्मल एनर्जी पाने के लिए कुछ केमिकल एनर्जी खोनी पडती आहे. तर पडती है. ठीक आहे. तर इवन ते पण ट्रू आहे. आता हे कसं ट्रू आहे तर तेच थोडंफार आपण या टॉपिकमध्ये बघायचं आहे. आणि ऑल्सो वर्क पण आपण बघणार आहे. तर आता पटकीनं ॲक्च्युअल टॉपिककडे स्टार्ट करूया. इथं खाली आपल्याला एक मोठाच्या मोठा मी एक ट्रक, ठीक आहे, ज्याला मल्टी ॲक्सल आपण म्हणतो, असा ड्रॉ केला आणि त्याच्याच लेफ्ट साईडला एक छोटीशी कार, ठीक आहे, ही ड्रॉ केलेली आहे. तर विषय आपला नेहमीसारखाच आहे. हा ट्रक लेफ्टकडे चालला, ही कार पण लेफ्टकडे चालली आहे. ठीक आहे. आणि हा ट्रक एका काहीतरी वेलॉसिटीनं चालला आहे, आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. ही कार पण एका काहीतरी वेलॉसिटीनं चालली आहे, ही कन्सिडर करूया. आता ऑब्व्हियसली आपण म्हणू शकतो की ह्या दोघांना काही ना काही एनर्जी आहे. ठीक आहे. कारण की बघा, आता चालू ट्रक आहे. ठीक आहे. आणि त्यापुढं जर काय आलं, ठीक आहे, तर ते काय होणार, त्याला धडकणार आहे. आणि मग तुम्हाला त्या ट्रकमध्ये असलेल्या, ओके, म्हणजे मोशनमध्ये असलेल्या ट्रकच्या एनर्जीचा अंदाजा लागेल. ठीक आहे. म्हणजे ते जे सगळं काय म्हणायचं त्याला, आपण डिस्ट्रक्शन बघू आपण ॲक्सिडेंट नंतरचं. ठीक आहे. मग तुम्हाला अंदाजा लागेल. ठीक आहे. आणि मग ऑब्व्हियसली मग ट्रकला त्या एनर्जी आहे. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट आपल्याला कन्सिडर करायला लागती, ती म्हणजे या ट्रकचं मास आणि या कारचं मास. ठीक आहे. आता एम व्ही म्हणलं, ठीक आहे, की ना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की लिनियर मोमेंटम पी इक्वल टू एम व्ही. ठीक आहे. आता हा झाला लिनियर मोमेंटम, की जे आपण इवन कायनामॅटिक्सचे जे काही पहिले व्हिडिओज होते त्यात पण मी डिस्कस केलेलं. ओके. तर आता इथं विषय आपण कशाचा करतोय तर एनर्जीचा. ठीक आहे. ऑल्सो तुम्हाला हे पण परत माझ्या लक्षात राहील न राहील. ओके. तर जे आपण आधीचे व्हिडिओज बघितलेले आहेत की ज्यात आपण ॲक्सिलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट वगैरे वगैरे, ठीक आहे, तर त्यात जे काय आपण डिस्क्रिप्शन यूज केलेलं एखादं ऑब्जेक्टचं मोशन और जे काय आपल्या आजूबाजूला युनिवर्स आहे ते डिस्क्राईब करायला, आणि ऑल्सो त्यानंतर आपण फोर्स पण कन्सिडर केला. ओके. तर हे एक डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. मग त्याला आपण असं म्हणूया की इथंच मेन्शन करूया, एक डिस्क्रिप्शन आपण युनिवर्सचं इन टर्म्स ऑफ फोर्स देऊ शकतो. ठीक आहे. आणि एक डिस्क्रिप्शन आपण युनिवर्सचं इन टर्म्स ऑफ एनर्जी देऊ शकतो. ठीक आहे. आणि हे जे एनर्जीचं असतं, ठीक आहे, तर ते बॅलन्स सांगतं तुमच्या युनिवर्समधला. ठीक आहे. तर आता हेच जे डिस्क्रिप्शन आहे एनर्जीचं, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आता एक तर क्वांटिटी आपल्याला माहिती आहे लिनियर मोमेंटम, पण आता अजून एक क्वांटिटी अशी आहे की जी ऑल्सो ह्या दोन्ही गाड्यांच्या मासवरती पण डिपेंडंट आहे. आता ह्याला मी डॅश म्हणलं पाहिजे, व्ही डॅश आणि एम डॅश. ठीक आहे. मासेसवरती पण डिपेंडंट आहे अँड ऑल्सो त्यांच्या वेलॉसिटीवरती पण. आणि ती क्वांटिटी आहे आपली जी आपल्याला माहीत आहे खूप वर्षांपासून, ती आहे 1/2 mv², कायनेटिक एनर्जी. म्हणजे आता हे ऑब्व्हियस आहे. आता मी फक्त जर ह्या छोटूशा गाडीकडे फोकस केला, ओके, तर आता हे जर मास फिक्स जर आपण म्हणजे फक्त ही गाडीच कन्सिडर करूया, म्हणजे एकच मास बघतोय ही गाडी येलो कलरची. तर आता मी त्याला सपोज 40 km/h स्पीडला ड्राईव्ह करतोय. तर आणि सेकंड केसमध्ये मी त्याला 80 km/h स्पीडला ड्राईव्ह करतोय. आता इथं कन्सिडर काय करायचं आहे, तर ही कायनेटिक एनर्जी कशी चेंज होणार या दोन्ही केसेसमध्ये, 40 आणि 80.
तर आता बेसिकली मास तेवढंच आहे पण व्ही बदलतोय. ठीक आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी 80 किलोमीटर च्या स्पीडला जरा जास्त असणार आहे या गाडीचे. आणि ते ऑब्व्हियस पण आहे, आणि ते आपण एक सिम्पल वेनं बघू शकतो की ना, आपल्याला माहिती आहे की ना, थोड्याशा जास्त स्पीडवर गाडी चालवायची जर जर चालवत राहिला तुम्ही, तर तुमची गाडी जास्त पेट्रोल घेतीये. ठीक आहे, म्हणजे आता जास्त पेट्रोल घेतीये याचाच अर्थ काय होतो, तर ना पेट्रोलमधनं काय घेते ती एक्झॅक्टली, म्हणजे गाडीचं जे इंजिन असतं, ठीक आहे, तर ते काय घेतंय, तर एनर्जी घेतंय पेट्रोलमधनं. आणि ती एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये और कुठल्या टर्म्समध्ये राहते, तर तुमच्या त्या गाडीच्या कायनेटिक एनर्जी, म्हणजे अगेन तुमच्या ह्या ज्या वेलॉसिटीज आहेत, ठीक आहे, तर ना तिथं तुम्हाला ती मिळत आहे. ओके, तर बेसिकली इथं पण तुम्हाला बघितलं तुम्ही की ना, पेट्रोल म्हणजेच कुठली, इथं तुमची एनर्जी आहे. एकच मिनिट, आपण वर जाऊया. केमिकल एनर्जी आहे ती आपण कन्वर्ट केलेली कायनेटिक एनर्जीमध्ये. हां, आता इथं भरपूर अजून पण एनर्जीज बघायला मिळतात. ठीक आहे, पण आता तिथं मी डायरेक्टली जाणार नाही आहे. ओके, आता आज म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ह्या दोन, म्हणजे तुमची पोटेन्शियल एनर्जी आणि तुमची कायनेटिक एनर्जी, ह्या दोघांकडेच फक्त आपण काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. हां, इवन फर्दर टॉपिक्समध्ये, फर्दर कन्सेप्ट्समध्ये आपल्याला थर्मल एनर्जी पण कन्सिडर करू आपण. ओके, आणि ऑल्सो अजून बाकीच्या एनर्जीज पण तुम्हाला बघायला मिळतील जसं जसं आपण पुढे जाऊ तसं. ओके, तर आता ऑब्व्हियसली तर कायनेटिक एनर्जी आपण बघितलं की कशी जास्त आहे. सेम वे आता ट्रकचं जर कन्सिडर केलं, आणि आता ह्या वेळेला आपण ह्या गाडीचं पण केस घेऊया, आणि आता ह्या ट्रकला, या दोघांना कम्पेअर करूया. सपोज गाडी पण आता कितीच्या स्पीडनं चालली आहे, थोडा आपण कलर बदलूया. ओके, आता गाडी पण 40च्या स्पीडनं चालली आहे तुमची, आणि ट्रक पण तुमचा कितीच्या स्पीडनं चालला आहे, तर 40च्या. आता हे माहिती आहे आपल्याला की ना, जास्त जे आपण म्हणूया मायलेज और ॲव्हरेज और काय जे काय तुम्ही म्हणत असाल त्याला. ओके, तर ते जास्त कोणाचं असणार आहे, तर ऑब्व्हियसली या कारचं. ट्रकचं कमी असणार आहे. का? कारण की म्हणजे ट्रकचं कमी असणार आहे म्हणजे काय, तर ट्रक सेम स्पीडला चालवायला, ओके, काय घेणार आहे, पेट्रोल जास्त घेतोय, म्हणजेच ती एनर्जी जास्त घेते इंजिन. ओके, आणि ऑब्व्हियसली मग ती एनर्जी जी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये राहतीये त्या ट्रकची, ओके, तर ती पण जास्त असणार आहे. रिझन काय, दोघांचा स्पीड सेम आहे, पण जसं आपण इवन मोमेंटममध्ये पण बघितलं, पण काय झालं, त्या दोघांचं मास वेगवेगळं होतं म्हणून. ओके, सो हे झालं बेसिक इंट्रोडक्शन कायनेटिक एनर्जीचं. आणि ऑब्व्हियसली डिपेंड्स, म्हणजे आता मोस्टली व्हीकडं फोकस करतो आपण, पण एमकडे करायचं पण इम्पॉर्टंट आहे, जर आपण वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स बघत असलो तर. ठीक आहे, अदरवाईज व्ही इनफ आहे जर सिंगल ऑब्जेक्टचं मोशन आपण कन्सिडर करत असलो तर. ओके, सो हे झालं कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीपेक्षा एक म्हणजे काय म्हणतात, इंटरेस्टिंग एनर्जी, म्हणजे मला तरी इंटरेस्टिंग वाटती. ठीक आहे, की थोडंसं मला जरा विचार करू वाटत होता आधीपासूनच त्यावरती, आणि ती थोडीशी जरा मला कन्फ्युजिंग पण वाटलेली जेव्हा मी 11th-12thला होतो तेव्हा. तर आणि बेसिकली कसं असतंय की ना, आपल्या स्कूलमध्ये पण आणि इवन आम्हाला कॉलेजमध्ये पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे, याबद्दलच भरपूर एक्झाम्पल्स नाही तर भरपूर सांगितलं जायचं. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे त्याचा फॉर्म्युला MGH असं पण तुम्हाला लक्षात असणार आहे. ठीक आहे, आणि इवन आज पण मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स जे असतील, तर पोटेन्शियल एनर्जी काय आहे बाबा म्हणलं की MGH म्हणतात. ओके, तर बेसिकली ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी झाली. पण आता इथं मी त्यामुळेच कुठलंही एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं घेतलेलं नाही आहे. ओके, तर आता बघूया आपण पोटेन्शियल एनर्जी असती तर काय असते. आता ते करण्यासाठी मला इथे एक छोटासा गोळा ड्रॉ करायला लागेल. ठीक आहे, त्याचा कलर थोडासा काहीतरी मेटॅलिक घेतला पाहिजे. हां, तर आता सपोज मी इथं काय केलं, तर एक स्पियर घेऊया आपण असा. ठीक आहे, आणि त्याला थोडासा छानसा कलर करूया. एक मिनटं, थोडासा त्याला खाली घेऊया आपण. ओके, आणि त्याला कलर करूया. ठीक आहे, आता बघ, आता हे मॅग्नेट आहे, आणि हा समजा एक मॅग्नेटिक मेटलपासून बनलेला एक बॉल बेरिंग आहे म्हणा. ठीक आहे, नाहीतर एखादं मेटलचा छोटासा गोळा असं काहीतरी आहे. आता जेव्हा मी या मॅग्नेटच्या जवळ ह्याला नेणार आहे, तर काय होणार आहे, तर हा जो गोळा आहे तुमचा, ठीक आहे, तर हा काय करेल, तर डायरेक्ट त्या मॅग्नेटला जाऊन स्टिक होणार आहे. ओके, म्हणजे इथं कुठंतरी तो, एक मिनटं, ओके, हुई, एक मिनट, क्या कर दिया है मैंने,
कुछ खोने के लिए कुछ पाना पड़ता है भाई. ओके, सो हे जे फ्लोटिंग आहे का नाही, हां. ओके, तर आता काय झालं बघा, हे डायरेक्ट जाऊन त्याला काय होणार आहे तर चिकटणार आहे त्या मॅग्नेटला. आता पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करायला आपण काय करूया तर ह्या ज्या बॉलला, हा जो बॉल आहे ह्याला थोडं लांब नेऊया, इथपर्यंत लांब, जास्त पण लांब नेत नाही मी. ठीक आहे, म्हणजे ह्या मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्यापेक्षा जास्त मी लांब नेणार नाहीये त्याला. त्याला आपण थोडंसं जवळ इथं कुठेतरी ठेवूया. ठीक आहे, इथपर्यंत नेतो मी त्याला. ओके, आणि इथं नेलेलं आहे आणि इथं ठेवलेलं आहे. ठीक आहे, सो बेसिकली मी काय केलंय, एक मिनटं. तर हा जो तुमचा स्पियर होता, ओके, तर तो नॅचरली काय झाला असता तर तो या मॅग्नेटला जाऊन स्टिक झाला असता. पण मी काय केलं तर त्यावरती त्याला ओढलं मी आणि त्याला इथं आणून ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता जेव्हा मी त्याला ओढलं आणि इन द फर्स्ट प्लेसेस आपण विचार करूया काय झालेलं. मी जेव्हा हा मेटल स्पियर जवळ आणला मॅग्नेटच्या, ह्या मॅग्नेटने त्याला ओढून घेतलं, अट्रॅक्ट केलं. ठीक आहे, म्हणजे एक फोर्स त्याच्यावरती टाकला आणि ते नॅचरली जाऊन इथं चिकटलं. ठीक आहे, त्या मॅग्नेटला. त्यानंतर मी काय केलं, मी त्याला ओढलं. ठीक आहे, मी पण ह्या डायरेक्शनला काय केला तर एक फोर्स लावला आणि त्याला आता ह्या पोझिशनला नेऊन ठेवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता त्याची आधी जी पोझिशन होती त्यापासून आता जी पोझिशन आहे ती बदललेली आहे. ओके, आणि आता इथं हे लक्षात घ्यायचंय की मॅग्नेट त्याला कायम इकडं ओढत राहतंय. ठीक आहे, त्या फोर्सला आपण म्हणूया FM फॉर मॅग्नेटिक फोर्स. आणि हा जो फोर्स आहे मॅग्नेटिक फोर्स त्याच्या अगेन्स्ट जाऊन, त्याच्या विरोधात जाऊन, ठीक आहे, मी काय केलं, या गोळ्याला इकडं राईट साईडला ओढलं आणि ह्या पोझिशनला आणून ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता असं जेव्हा आपण करतोय त्यावर आपण तेव्हा असं म्हणू शकतोय की आता ह्या गोळ्यात जी काय एनर्जी स्टोअर झालेली आहे, ठीक आहे, ती एक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली आहे. ठीक आहे, ऑल्सो आता इथं खाली अजून एक मी एक्झाम्पल कन्सिडर केलं बघा. आधी नॉर्मल एक स्प्रिंग दाखवलेली आहे आणि नंतर मी काय केलं तर त्याच्यावरती एक M ह्या मासचं एक ब्लॉक नेऊन ठेवला. ठीक आहे, आता होणार काय, आता हे सगळं पृथ्वीवरती चाललंय आपण असं कन्सिडर करूया. मग आता ह्या ब्लॉकवरती डाऊनवर्ड फोर्स एक एक्झर्ट होणार आहे आणि तो आहे कुठला, F तुमचा एक छोटा जी काढलाय मी. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आणि तो किती असणार आहे तो तुमचा M×G एवढा. ओके, आता ह्या ब्लॉकनं काय केलं, मग या स्प्रिंगला कंप्रेस केलं. ओके, आता बघा स्प्रिंगची टेंडन्सी काय असते हे लक्षात घ्यायचंय. तुम्ही जर स्प्रिंगला एक्सटेंड केलं, ठीक आहे, तर स्प्रिंग परत त्याच्या आधीच्या पोझिशनला, म्हणजे जी नॅचरल पोझिशन आहे, ठीक आहे, म्हणजे आता ही जर एवढी स्प्रिंगची नॅचरल लेंथ आहे और त्याची पोझिशन म्हणूया आपण. ठीक आहे, तर तुम्ही ही लेंथ जी आहे स्प्रिंगची ती वाढवली तर ती परत ओरिजिनल लेंथला यायला बघणार आहे. ठीक आहे, ऑल्सो तुम्ही त्या स्प्रिंगला प्रेस केलं, ठीक आहे, तर परत ती काय करेल, ओरिजिनल पोझिशनला यायला बघणार आहे. आता इथं हे लक्षात घ्या, म्हणजे या स्प्रिंगमध्ये नेहमी काय असणार तर एक रिस्टोरिंग फोर्स असणार आहे. ठीक आहे, रिस्टोरिंग फोर्स. ओके, आता त्याला तुम्ही स्प्रिंग फोर्स पण म्हणू शकता. ओके, टू बी एक्झॅक्ट जर बोलायला गेलं तर रिस्टोरिंग फोर्स जो आहे तुमचा या केसमध्ये तर तो स्प्रिंग फोर्स आहे म्हणा और इलॅस्टिक फोर्स आहे म्हणा. ओके, आता बघा हा फोर्स कधी काम करणार आहे, जर तुम्ही स्प्रिंगला ओढलं और प्रेस केलं म्हणजेच कंप्रेस केलं तर. आता ह्या केसमध्ये स्प्रिंग काय झाली तर कंप्रेस झाली आहे. ओके, म्हणजे हे जे तुमचं ऑब्जेक्ट आहे तर त्यावरती ऍक्ट होणारा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ज्याला आपण वजन म्हणतोय, ठीक आहे, तर त्या वजनानं काय केलंय, त्याला खाली प्रेस केलेलं आहे. ओके, आणि कंटिन्युअसली ही स्प्रिंग काय करायचं ट्राय करते तर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला, ठीक आहे, जायचा ट्राय करत राहणार आहे. म्हणजे स्प्रिंगचा जो फोर्स आहे, ठीक आहे, जो रिस्टोरिंग फोर्स आहे त्याला मी F इलॅस्टिक म्हणजे E म्हणूया त्याला आपण. ठीक आहे, तर हा जो फोर्स आहे तो त्याला वर ढकलायला बघतो या ब्लॉकला, पण ब्लॉकचं वजन म्हणजेच हा जो फोर्स आहे तर तो त्याला काय करतोय तर खाली ढकलायला बघतोय. आणि आता ही जी पोझिशन चेंज झाली बघा, ही पहिली ही स्प्रिंगची पोझिशन होती, आता कुठे आहे, आता ही स्प्रिंगची पोझिशन झालेली आहे. ओके, तर हा जो डिफरन्स आहे तर तो आपण तिथं तयार केलेला आहे. ओके, इन प्रेझेन्स ऑफ दिस इलॅस्टिक फोर्स की जो स्प्रिंगचा आहे. आणि सेम पहिल्या केसमध्ये जो मॅग्नेटिक फोर्स होता तुमचा, ठीक आहे, एक मिनटं, हां, तर हा मॅग्नेटिक फोर्स होता, त्याच्या प्रेझेन्समध्ये आपण त्या ब्लॉकला ओढलं त्याच्या विरोधात जाऊन. आणि सेकंड केसमध्ये हा जो स्प्रिंगचा इलॅस्टिक फोर्स होता की त्याच्या विरोधात जाऊन आपण, म्हणजे आपण नाही, ह्या ब्लॉकनं काय केलं, स्प्रिंगला प्रेस केलेलं. ओके, आता ह्या केसमध्ये पण
काय म्हणू शकतो आपण या ब्लॉकमध्ये. आणि ऑल्सो ठीक आहे, कन्सिडरिंग ही जी पूर्ण सिस्टीम आहे ब्लॉक आणि स्प्रिंगची, ठीक आहे, तर ह्यांच्यात पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली आहे. ओके, म्हणजे ब्लॉकवरती पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि इथं वरच्या या बॉलमध्ये पण, जो मेटलचा बॉल ऑर स्पिअर व्हॉट एव्हर, तर ना, हां चांगलं राहीम झालं बॉल ऑर स्पिअर व्हॉट एव्हर. ओके, तर इथं पण पोटेन्शियल एनर्जी आलेली आहे. म्हणजे आता थोडक्यात आपण काय म्हणूया की एक फोर्स आहे ऑलरेडी, हां, ओके, की जो ऑलरेडी एक्झिस्ट करतो, ठीक आहे. तर त्या फोर्सच्या प्रेझेन्समध्ये, ठीक आहे, त्या फोर्सच्या अगेन्स्ट जाऊन, ठीक आहे, तुम्ही काय केलं, ऑब्जेक्टची पोझिशन चेंज केली, ठीक आहे. तर त्या पोझिशनवरती, ठीक आहे, त्या फोर्सच्या प्रेझेन्समध्ये, ठीक आहे, त्या पोझिशनवरती त्या ऑब्जेक्टमध्ये कुठली एनर्जी स्टोअर असते, तर पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे थोडक्यात त्या फोर्सच्या अगेन्स्ट तुम्ही ऑब्जेक्टला काय केलं, मूव्ह केलं, ओके, एका वेगळ्या पोझिशनवरती नेऊन ठेवलं. ओके, तर काय असणार आहे, तर तुम्ही हा जो सगळा प्रकार केला, तर त्या ऑब्जेक्टवरती काय असणार आहे, तर एक त्या ऑब्जेक्टमध्ये काय असणार, एक पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ठीक आहे, इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की ना, फोर्स ऑलरेडी तिथे एखादा पाहिजे, म्हणजे त्या फोर्सच्या अगेन्स्ट जाऊन तुम्ही जर ऑब्जेक्टला एका वेगळ्या पोझिशनला ठेवलं, तरच आपण म्हणू शकतो की त्या ऑब्जेक्टमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड आहे. ओके ओके. आणि आता आपण हे झालं पोटेन्शियल एनर्जीचं. सो होपफुली तुम्हाला आता पोटेन्शियल एनर्जी लक्षात आली असेल. आणि आता हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे, ठीक आहे, नाहीतर आपण असं म्हणूया की ना, तुम्ही कुठल्या फोर्सच्या अगेन्स्ट, ठीक आहे, ऑब्जेक्टला मूव्ह केलंय, तर त्यावरून नाव पडतं की ती कुठली पोटेन्शियल एनर्जी आहे. आता MgH हा जो फॉर्म्युला आहे, तर तुम्ही काय केलेलं, तरी तुम्ही छोटंशी एक डायग्राम दाखवतो. हे ग्राउंडवरती एखादा दगड नाहीतर काहीतरी बॉल वगैरे पडलाय, आणि त्याला तुम्ही काय केलं, तर त्याला उचललं तुम्ही. ओके, एच एवढ्या हाईटवरती उचललं. बरं, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय, तर ह्या ऑब्जेक्टचं वेट ते कुठं डायरेक्टेड असणार आहे, MG, जसं ह्या ब्लॉकचं होतं डाऊनवर्ड. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय केलं, हा एवढाच फोर्स लावला आणि त्याला उचललं एच एवढ्या हाईटवरती. म्हणजे एच काय, तर त्याची डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड म्हणूया आपण फक्त. ओके, तर एच एवढ्या हाईटवरती उचललं, तर आता आपण काय म्हणतो, तर ह्या ऑब्जेक्टमध्ये एवढी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड आहे. ठीक आहे, मग त्यावेळेला आपण म्हणतो की कुठली पोटेन्शियल एनर्जी, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता ह्या केसमध्ये कुठली आहे, तर या केसमध्ये स्प्रिंग ऑर इलॅस्टिक म्हणूया आपण. आणि ह्या केसमध्ये कुठली आहे, तर मॅग्नेटिक. ठीक आहे, सेम वे चार्जेसमध्ये पण तसंच तुम्ही म्हणू शकताय. ठीक आहे, ओके. आणि आता ऑल्सो स्प्रिंगला तुम्ही एक्सटेंड केलं तरी पण तसंच आहे. ह्या चार्जेसला आता ऑब्व्हियसली अट्रॅक्टिव्ह चार्जेस आहेत, मग त्यांना लांब ओढलं तर ऑब्व्हियसली तुम्ही काय घेणार आहे, त्या जो का म्हणजे आता इथं नॉर्मली आपल्याला जे एक्झाम्पल्स आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये, तर एक मोठा चार्ज कन्सिडर करतो आणि एक छोटा चार्ज. ठीक आहे, आता समजा हा नेगेटिव्ह जर मोठा चार्ज असेल आणि हा टेस्ट चार्ज एखादा छोटासा चार्ज असेल, तर आणि मी ह्याला लांब ओढलं या मोठ्या चार्जपासून, तर मी काय म्हणू शकतोय, तर या डिस्टन्सवरती मी ऑब्जेक्टला नेऊन ठेवलं, म्हणजे ऑब्व्हियसली स्ट्रेट डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड म्हणूया आपण, तर एक्स म्हणूया आपण. तर एवढ्या डिस्टन्सवरती ह्यात काय आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी और इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी पण म्हणतात काही काही वेळेला, तर ती स्टोर्ड आहे. ओके, सो हे झालं बेसिक पोटेन्शियल एनर्जी आणि तुमच्या कायनेटिक एनर्जीचं एक टाईपचं म्हणूया आपण एक इंट्रोडक्शन, की ज्या जनरली ह्या गोष्टी काय आहेत और ह्या एनर्जीज काय आहेत हे बघितले आपण. बरं, आता दुसरी गोष्ट काय आहे, की इथं आता मी जसं मगाशी लिस्टिंग केलेलं वेगवेगळ्या एनर्जीजचं. ओके, तर ह्या सगळ्या काय एनर्जीज आहेत, तर ना त्या कशा आहेत, तर त्या ट्रान्सफरेबल पण आहेत. ठीक आहे, हे ट्रान्सफर पण करता येतात आणि ऑल्सो त्या ट्रान्सफॉर्म पण होतात. ठीक आहे, सो दोन्ही इम्पॉर्टंट आहे आणि दोन्ही घडतं ते. आणि आता इथं बेसिकली मी खाली दोन चित्र काढलेले नाहीत. सॉरी, आता मी काढायचं सोडून दिलंय कारण की बराच वेळ जातो चित्र काढण्यात. सो दोन चित्र आहेत. आता एकीकडं एक ॲनिमेटेड धबधबा आहे. आता नॉर्मल धबधबा व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा. आणि राईट साईडला एक मुलगी आहे की जी एका बॉलला किक मारत आहे. ठीक आहे, ओके. तर आता दोन्ही केसेसमध्ये आपण बघूया काय काय झालेलं आहे. थोडासा डार्क कलर आपल्याला लागणार आहे. ओके, आता बघा, इथं हे एका हाईटवरती होतं पाणी, म्हणजे इथं जे होतं पाणी,
वर असताना, ठीक आहे. तर एका हाईटवरती होतं आणि तेव्हा बघा आता ग्राउंड लेवलच्या वर होतं हे पाणी. मग तिथं आपण म्हणू शकतो पाण्यात काय आहे, तर वरच्या साईडच्या पाण्यात ह्या इथल्या, ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. आता हे पाणी जेव्हा पडायला सुरुवात होतीये इथं, ठीक आहे, ओके, हे पाणी पडायला जेव्हा सुरुवात होतीये डाऊनवर्ड्स, तेव्हा काय झालं, या पाण्याला एक वेलॉसिटी आली, ठीक आहे. म्हणजेच कुठली एनर्जी आली, तर कायनेटिक एनर्जी, ठीक आहे. म्हणजे ह्या केसमध्ये धबधब्यात काय झालेलं आहे, तर तुमची पोटेन्शियल एनर्जी जी आहे, तर ती कशात कन्वर्ट झालेली आहे, तर कायनेटिक एनर्जीमध्ये. ओके, बरं. आता इथं राईट साईडला आपण काय झालं बघूया. तर ह्या मुलीनं जेव्हा ह्या बॉलला किक मारलेली आहे, ठीक आहे, तर तेव्हा काय झालं, तर हा मुलीचा जो पाय आहे हा वाला, तर तो इथनं इकडं स्विंग झाला आधी, ठीक आहे. म्हणजे पायाला आधी वेलॉसिटी होती, ठीक आहे. म्हणजेच पायाला अगेन काय होतं, कायनेटिक एनर्जी होती. आणि मग तो पाय जेव्हा ह्या बॉलला धडकला, ठीक आहे, तर हा बॉल पण काय झाला, वरती शूट केला गेला एका वेलॉसिटीनं. आणि ती पण कुठली आहे मग वेलॉसिटी, म्हणले की कायनेटिक एनर्जी. म्हणजे आता आपण दोन्ही केसेस, हा धबधबा आणि ही जी मुलगी जी बॉलला किक करते, त्या दोन्ही केसेसला आपण कम्पेअर करूया आणि आपण असं म्हणूया की पहिल्या केसमध्ये धबधब्याच्या काय झालं, तर पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट झाली और ट्रान्सफॉर्म झाली, तर कायनॅटिक एनर्जीमध्ये. ओके. आणि सेकंड केसमध्ये काय झालं, या मुलीच्या पायाला जी ऑलरेडी कायनेटिक एनर्जी, तिनं स्विंग, पाय जो असा स्विंग केला तिनं, ओके, किक मारताना, तर ना ती जी काय एनर्जी होती ती कशात ट्रान्सफर झाली, ओके, ट्रान्सफर झाली, तर अगेन कायनेटिक एनर्जीमध्येच, पण आता कुणाच्या, तर ह्या बॉलच्या कायनेटिक एनर्जीमध्ये, ठीक आहे. सो ट्रान्सफॉर्म म्हणजे एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये, और एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीच्या टर्म्समध्ये. आता हे आपण भरपूर जागी बघतो, पण सध्या तरी आपल्याला फक्त पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इथपर्यंतच लिमिटेड राहायचं आहे. पण जस्ट जर बोलायला गेलं तर इव्हन तुम्ही जेव्हा, आता ही मुलगी जेव्हा किक मारती, ऍक्च्युली बघायला गेलं तर ना, तिचे जे मसल्स आहेत ते काम करतात. म्हणजे मसल्समध्ये जी असलेली तुमची केमिकल एनर्जी आहे, त्याला मी EC म्हणतो, ठीक आहे. तर ती कशात कन्वर्ट होती, तर ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होती. ओके. आणि मग ती ट्रान्सफर केली जाते त्या बॉलला, ठीक आहे. मग ना असं जेव्हा एनर्जी एकमेकांच्यात बदलतात, आपण म्हणतो एनर्जीज आर ट्रान्सफॉर्मिंग और एनर्जी ट्रान्सफॉर्म होत आहेत. पण जेव्हा एकाची एनर्जी टाईप तीच, ओके, तर ती दुसऱ्या ऑब्जेक्टला जात आहे, तर त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर करणं, ठीक आहे. आता ह्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ऍक्च्युली एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचं मी एका बुकमध्ये वाचलेलं, तर त्यांनी बँकेलशी रिलेट केलेलं, ठीक आहे. पण आता एवढं म्हणजे ते खूप एलॅबोरेट एक्झाम्पल होतं, पण तेवढं काय गरज नाहीये. आपण असं म्हणूया की ट्रान्सफॉर्म म्हणजे काय आणि ट्रान्सफर म्हणजे काय. तर ट्रान्सफर म्हणजे काय, तर समजा मी एकाला 100 रुपये दिले, ठीक आहे. मी काय केलं, 100 रुपये माझ्याकडे होते, ते आता इथं मी आहे, माझ्याकडचे होते ते कुणाला दिले, त्या दुसऱ्या कोणा, माझ्या फ्रेंडला, काय कोणाला म्हणायचं ते म्हणा, गर्लफ्रेंडला, वॉट एव्हर, कुणाला तरी दिले. ओके. तर मी काय केलं, तर ट्रान्सफर केले. आणि आता सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे गुगल पे वरती सगळं चाललंय ट्रान्सफर, ठीक आहे. पण जर मी इथं नोट कन्सिडर केली, तर मी एक 100ची नोट दिली कुणाला तरी, ठीक आहे, मी काय केली, ट्रान्सफर केली. पण ट्रान्सफॉर्म कधी म्हणू शकतोय, सपोज आता मी काय केलं, तर बँकेत एक 1000 नको, आता 1000ची नोटच बंद झाली, त्यामुळे 1000चं एक्झाम्पल घेणं मूर्खपण आहे. ओके, आपण म्हणूया 500 रुपये भरले, आणि काय भरलं, तर 500ची नोट भरली. आणि परत मी ATM मधनं जाऊन पैसे जेव्हा काढले, ठीक आहे, तर मला 100च्या नोटा आल्या 5, म्हणजे 500 रुपये काढले, तर मला 100च्या 5 नोटा आल्या. म्हणजे काय झालं, 500 जे रुपयाची नोट होती ती ट्रान्सफॉर्म झाली 100च्या नोट्स, पण किती, 5 नोटांमध्ये, ठीक आहे. तर 100ची नोट वेगळी आहे, 500ची नोट वेगळी आहे, म्हणजे नोट्स ट्रान्सफॉर्म झाल्या. ओके, बरं. आणि इथं अजून एक डोक्यात ठेवा, जस्ट ठेवा, की आधी पण व्हॅल्यू किती होती, तर 500 रुपयाच्या एका नोटीची व्हॅल्यू जेवढी होती तेवढीच 100 रुपयाच्या 5 नोटांची पण होती. ओके. इथं एनर्जीच्या केसमध्ये पण सेम असाच प्रकार घडत असतोय. ओके, बरं. आता मी आत्ता काही जास्त डीपमध्ये अजिबातच जाणार नाही, खूपच सिम्पल व्हिडिओ ठेवणार आहे आजचा, ठीक आहे. बरं, आता हे झालं, आपण बघितलं की ट्रान्सफॉर्म आणि ट्रान्सफर, ठीक आहे, ह्यात एक्झॅक्टली काय डिफरन्सेस आहेत ते. बरं, आता ठीक आहे, आता मी परत जरासं वर जातोय. हां, हां, इथपर्यंत ठीक आहे. तर आता पोटेन्शियल एनर्जीच्या केसमध्ये बघा, आता इथं जो सेकंड पोझिशनवरती बॉल आणलेला आपण, सपोज आता मी काय केलं, तर सोडलं, तर तो काय करणार आहे,
तर तो अगेन रिटर्न जाणार आहे त्याच्या आधीच्या ह्यावाल्या पोझिशनवरती. ठीक आहे, म्हणजे इथली जी पोटेन्शियल एनर्जी होती ती कशात कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जीमध्ये. सेम वे हा जो खालचा ब्लॉक आहे, मी जर म्हणजे आता हा ब्लॉक जर काढला आपण, ठीक आहे, तर काय होणार आहे, तरी स्प्रिंग परत वरच्या डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट झाली, तर अगेन कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि इथं फायनली इथं तर खूपच बघण्यासारखं आहे आपल्याला. ठीक आहे, आता इथे स्पेशली मी हे वाला एक्झाम्पल बघतोय. ठीक आहे, हे थोडंसं रब करतोय मी. ओके, आता हा जो आपला बॉल आहे, आपला काय चाललंय. ओके, तर आता आपण कन्सिडर करूया हा बॉल जेव्हा ही किक करणार आहे, मी आता ऍक्च्युली लांब जाणार आहे बॉल, पण आपण कन्सिडर करूया की तो असा इथपर्यंत गेला. ठीक आहे, तर काय होतंय बघा, हा जो बॉल आहे ह्याला एक काहीतरी कायनेटिक एनर्जी होती. ठीक आहे, हा वर जाणार आहे आणि परत काय होणार आहे, खाली पडणार आहे इथं. ठीक आहे, ग्राउंड म्हणजे जमिनीवरती पडणार आहे. ठीक आहे, आता या केसमध्ये बघूया आपलं काय झालं. तर जी कायनेटिक एनर्जी होती, अरे बापरे कलरच बदलला आमचा. हा, तर ती कशात कन्वर्ट झाली, इथं जाऊन बॉल थांबला, एका हाईट वरती जाऊन थांबला, वरच्या डायरेक्ट इथं या पोझिशनला. म्हणजे इथं काय झाली आता बॉलची एनर्जी, तर का पोटेन्शियल एनर्जी, कारण की आपण हे पृथ्वीवरती चाललंय. ठीक आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो नेहमी खाली असतो त्याच्या अगेन्स्ट जाऊन हा बॉल वरती थांबला, इथं एक मोमेंटसाठी थांबला, तेव्हा त्याची एनर्जी कुठली होती, पोटेन्शियल. पण जेव्हा तो परत खाली पडणार आहे, ठीक आहे, ती पोटेन्शियल एनर्जी अगेन कशात कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जीमध्ये. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला, आणि पहिल्या एक्झाम्पल मध्ये तर आपण बघितलेच पोटेन्शियल टू कायनेटिक झालेली आहे. ठीक आहे, आता या सगळ्या केसेसमध्ये बघा, इथं कायनेटिक एनर्जी आधी पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट झाली आणि पोटेन्शियल नंतर परत कायनेटिक मध्ये झाली. इथं पोटेन्शियल कायनेटिक मध्ये झाली, आणि इव्हन वरती पण आपण बघितलं. म्हणजे थोडक्यात या एनर्जीज इंटर कन्व्हर्टिबल आहेत. पण नेहमीच असं होतं का? ठीक आहे, म्हणजे आता हा बॉल जेव्हा धडकून इथं थांबेल, ठीक आहे, तर काय झालं मग, त्याला जी कायनेटिक एनर्जी मिळालेली, ठीक आहे, तर त्याचं काय झालं. ऑल्सो हा ब्लॉक जेव्हा मी काढेन, ठीक आहे, ही स्प्रिंग जेव्हा पूर्ण स्ट्रेच होईल, ठीक आहे, तर तेव्हा जी कायनेटिक एनर्जी तो वरती जाताना आलेली होती, तर त्याचं काय झालं. ओके, आणि ऑल्सो हे जेव्हा पाणी खाली पडतंय, ठीक आहे, तर पोटेन्शियल एनर्जीचं काय झालं, कायनेटिक एनर्जी कन्व्हर्जन झालेलं. पण जेव्हा एकदा हे पाणी खाली पडलं, तर ही जी कायनेटिक एनर्जी पडताना होती पाण्याची, त्याचं काय झालं. आणि ऑल्सो हा बॉल जो आधी किक करण्यात आला, त्यानंतर कायनेटिक एनर्जी घेऊन वर 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 गेला, तिथं पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट झालेली कायनेटिक एनर्जी, आणि परत खाली पडलाय, कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज झाली. पण खाली जमिनीवरती पडल्यावरती, ठीक आहे, इथं जमिनीवरती पडल्यावरती त्याचं काय झालं. ठीक आहे, तर ना हे जरा थोडंसं अजून चांगलं एक्सप्लेन करून घ्यायला एक फुटकी बाटली बघूया आपण. आणि हे तर आपल्याकडे ट्रेंडच आहे म्हणा, आता भरपूर जणांनी बघितलं असेल रस्त्यावर वगैरे बाटल्या बिटल्या फोडलेल्या. ठीक आहे, माणसांची डोकी फिरतात. ठीक आहे, बाटल्या मोकळ्या करेपर्यंत. ठीक आहे, पण आता आपल्या इंटरेस्ट कशात आहे, तर ही बाटली एका हाईटवरनं खाली पडलेली. अरे देवा, बरं असू दे, समजून घ्या, स्ट्रेट खाली पडली, अशी वाकडी तिकडी नाही. ठीक आहे, बरं आता ही बॉटल जेव्हा खाली पडणार आहे एका हाईटवरनं, तर ती काय झालेली आहे, वरनं खाली पडलेली आहे. आता ती जर वर होती, तेव्हा तिथं पोटेन्शियल एनर्जी असणाऱ्या बॉटलला, ती पडताना ती कन्वर्ट कशात झाली, कायनेटिक एनर्जीमध्ये. एका वेलॉसिटीनं खाली पडलंय ते, राईट. बरं, आणि ते पडल्यावरती आता आपण बघूया की काय होतंय त्या कायनेटिक एनर्जीचं. आता ऑब्व्हियसली ती परत पोटेन्शियल एनर्जीत कन्वर्ट झाली का, तर नाही. आपण मगाशीच बघितलं, तर पोटेन्शियल एनर्जीसाठी एक फोर्स लागतो की जो ऑलरेडी पाहिजे. ठीक आहे, इथं आहे फोर्स, पण आता जमिनीच्या आत ते जाणार नाही अजून. ओके, आणि बेसिकली त्या फोर्सच्या प्रेझेन्समध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे, तर त्याला मूव्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तरच ऑब्जेक्टला पोटेन्शियल एनर्जी आहे, आपण असं म्हणू शकतोय. बरं, मग आता झालं काय, गेली कुठं कायनेटिक एनर्जी, तर ती गेली कुठं ते बघा. पहिली गोष्ट आपण जे ऑब्झर्व करतो त्यावरूनच बघूया. जर बाटली पडताना तुम्ही बघत असाल, ठीक आहे, आणि पडली, आणि तुमचे कान वगैरे सगळे व्यवस्थित आहेत, तर ना पहिली गोष्ट काय, तर तुम्हाला एक शार्प आवाज येईल, काच फुटल्याचा, म्हणजे ती जी बॉटल आहे ती फुटल्याचा. ठीक आहे, तर ना तो जो आवाज येतोय तुम्हाला, ठीक आहे, तर ना तेच पहिलं तुम्हाला एक इंडिकेशन देते की त्या एनर्जीचं झालं काय. तर बेसिकली साऊंड आला तुम्हाला. ठीक आहे, आता साऊंड म्हणजे काय आहे, तर ना आपल्याला ऐकू येतो साऊंड, पण साऊंड कशा टर्म्समध्ये, कशा फॉर्ममध्ये असतो, तर इन फॉर्म ऑफ व्हायब्रेशन्स. ठीक आहे, म्हणजे तुमचं जे एअर आहे, ठीक आहे, तुमच्या रूममधली
और आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असलेली, ठीक आहे. तर जेव्हा ही बॉटल फुटतीये तर ह्याच्या आजूबाजूची एअर आहे तर त्यातनं व्हायब्रेशन, समजा आता तुम्ही इथं उभा आहे, इथं तुमचा कान आहे असं, ठीक आहे, ओके. आणि आता होणार आहे काय, इथनं जी एअर आहे, ठीक आहे, तर त्याच्या न अशा साऊंडच्या ज्या तुमच्या व्हायब्रेशन्स आहेत त्या तुमच्या कानापर्यंत पोहोचणार आहे, की ज्याला तुम्ही परसिव्ह करता, म्हणजे तुम्ही त्याला साऊंड म्हणून कन्सिडर करता. ओके, म्हणजे ही कायनेटिक एनर्जीचा थोडा पार्ट कुठे गेला तर ह्यात गेला, म्हणजे तुमच्या साऊंड बनवायच्या प्रोसेसमध्ये साऊंडमध्ये गेला आपण असं म्हणूया, आणि त्या पण व्हायब्रेशन्सच आहेत. ओके, त्यानंतर दुसरा पार्ट कुठे गेला तर इथं बघा, इथं पहिल्यांदा हे इकडे तुम्हाला दिसत आहेत तुकडे उडालेले आहेत, म्हणजे इथं पण अगेन कायनेटिक एनर्जी आली, ठीक आहे. बर, आणि हे पुढे जाऊन जर आपण बघितलं तर हे तुकडे परत खाली पडतात जमिनीवरती. ओके, इथं ऑलरेडी तुकडे तुम्हाला दिसत आहेत जमिनीवरती, हे लांब लांब जातील असे फरफटत. ओके, फरफटत म्हणजे त्या जमिनीवरती ते घासत घासत जाणार आहेत. ओके, आणि त्यांची पण एनर्जी इव्हेंच्युअली कमी होणार आहे आणि पूर्णपणे नंतर नाहीशी होणार आहे. आणि ऑल्सो ही बॉटल पण काय होईल तर थोडीशी व्हायब्रेट होईल, अगेन व्हायब्रेशन्सकडे आलोय आपण. ओके, आणि ऑल्सो ज्या जमिनीवरती, ज्या टेबलवरती, ज्याच्यावर कशावरती पडेल, ठीक आहे, तर तो सरफेस काय होईल, अगेन व्हायब्रेट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे अगदी जर तुम्ही बोलायला गेला, आपण जर बोलायला गेलो तर अगदी मॉलिक्युल्स और जे काय तुमचे ॲटम्स असतील, ठीक आहे, तर स्लॅश करूया आपण, तर मॉलिक्युलर और ॲटमिक लेवलपर्यंत हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते जाणार आहेत. ओके, म्हणजे ही जी कायनेटिक एनर्जी अशी वेगवेगळ्या टाईपनं युजअप झाली, ठीक आहे, साऊंडच्या टर्म्समध्ये, सॉरी साऊंडच्या फॉर्ममध्ये, ठीक आहे, जे तुम्हाला ऐकायला आलं. त्यानंतर ह्या काचा उडल्या म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी, ऑल्सो ह्या फरफटत जाणाऱ्या काचा, ठीक आहे, म्हणजे तिथं तुमचं फ्रिक्शन आलं. फ्रिक्शनबद्दल आपण अजून बोलणार आहे, म्हणजे तो फ्रिक्शन आणि आपला जो आत्ताची कन्सेप्ट आहे ती कशी रिलेटेड आहे. आणि ऑल्सो सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर व्हायब्रेशन्स, ठीक आहे, म्हणजे त्या बॉटल ती व्हायब्रेट झाली पडल्यावरती, म्हणजे ते जे काय राहिलं असेल त्याचं ते, ऑल्सो जे काय सरफेस आहे, ठीक आहे, तर ते पण व्हायब्रेट म्हणजे काय झालं, काय व्हायब्रेट झालं तर मॉलिक्युल्स आणि ॲटम्स, ठीक आहे. तर ह्या व्हायब्रेशन्समध्ये पण ती कायनेटिक एनर्जी गेलेली आहे. ओके, म्हणजे थोडक्यात दरवेळेलाच हे जे कन्व्हर्जन आहे कायनेटिक पोटेन्शियल टू कायनेटिक आणि परत कायनेटिक टू पोटेन्शियल हे होईलच असं नाहीये. ठीक आहे, ती आता थोडक्यात इथं काय झाली तर ही कायनेटिक एनर्जी आपण म्हणूया की काय झालेली आहे तर लॉस्ट झालेली आहे. ओके, ती कुठंतरी गायब झाली आहे, और ती काय म्हणायचं नाहीशी झाली असं नाहीये. ठीक आहे, ती वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ती ट्रान्सफॉर्म झालेली आहे. ओके, तर ती थोडक्यात फक्त काय झालंय ती पोटेन्शियल एनर्जीच्या टर्म्समध्ये, म्हणजे ह्या बाटलीच्या पोटेन्शियल एनर्जीच्या टर्म्समध्ये ती राहिलेली नाहीये. तर आता ती वेगवेगळे फॉर्म घेऊन आपण त्याला एक शब्द वापरूया, काय झाली आहे तर ती डिसिपेट झालेली आहे. ओके, ठीक आहे, तर हे एक इम्पॉर्टंट होतं की जे मला तुम्हाला सांगायचं होतं. बरं, आता अगेन आपण परत वरती जाऊया आणि बघूया की सगळ्या एक्झाम्पल्समध्ये काय काय घडलं. ठीक आहे, तर बेसिकली सगळ्या एक्झाम्पल्समध्ये आता इथं जी गाड्यांचं एक्झाम्पल आहे की जे मी पहिलं घेतलेलं, तर समजा पहिल्यांदा गाड्या ह्या शांतपणे उभ्या होत्या. ओके, आणि नंतर मग इंजिन चालू केलं आपण, इंजिन चालू झालं, त्यानंतर आपण ॲक्सिलेटर प्रेस केला, इंजिन अजून काय म्हणतात ताकदीनं चालायला लागलं, आणि नंतर ह्या गाड्या पळायला लागल्या. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्यांची वेलॉसिटी 0 काय केली तर एक काहीतरी वाढवली व्ही पर्यंत. ओके, ऑल्सो जर आपण कायनेटिक एनर्जी बघितलं तर ती पण 0 1/2 mv² वाढलेली आहे. ठीक आहे, आणि हे कशामुळे झालं तर ना आपल्याकडे एक गोष्ट आहे की जो इंजिन आहे तुमचं, ठीक आहे, आता हे मध्ये भरपूर प्रोसेसेस होत आहेत. ठीक आहे, पण मी डायरेक्टली सांगतोय तुम्हाला, त्यांना बेसिकली इंजिन जे फोर्स क्रिएट करतंय त्यांना त्याच्यामुळं तुमची काय झाली कायनेटिक एनर्जी बदललेली आहे या केसमध्ये. ऑल्सो आता खालच्या पोटेन्शियल एनर्जीच्या केसमध्ये पण बघूया आपण काय केलं. ऑलरेडी हा जो मॅग्नेटिक फोर्स होता, ठीक आहे, तर तो आहे, पण त्याच्या अगेन्स्ट आपण एक फोर्स लावला. ठीक आहे, आणि ह्या ऑब्जेक्टला काय केलं, एक सर्टन डिस्टन्स मूव्ह केला. ठीक आहे, आणि नवीन पोझिशनवरती ठेवला, आणि मग काय झालं त्या ऑब्जेक्टमध्ये पोटेन्शियल एनर्जी आली. ठीक आहे, एक फोर्स लावल्यावरती आपण इथं पण सेम वे स्प्रिंग दबली का इन द फर्स्ट प्लेस तर ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ठीक आहे, आणि हा एवढा जो डिस्टन्स आहे इथून ते इथपर्यंत, लेफ्ट साईडची केस आणि राईट साईडची केस, तर एवढा डिस्टन्स काय झाला
कव्हर केला गेलेला आहे या आपला हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्या प्रेझेन्समध्ये, ठीक आहे. आणि ऑल्सो इथं पण बघा, आता ह्या पण केसेसमध्ये जर आपण डिटेलमध्ये बोलायला गेलो तर इथं पण सगळं तोच प्रकार होतोय, ठीक आहे. हा बॉल शूट केला गेला वरती, एक फोर्स एक्झर्ट केला गेला, ठीक आहे, या मुलीच्या पायातून, ठीक आहे. आणि त्यामुळे हा वरती एका सर्टन हाईट वरती गेला, त्यामुळं त्याला एक पोटेन्शियल एनर्जी आली. ओके. आणि ऑल्सो नंतर जेव्हा बॉल खाली पण आला तर कशामुळे आला अगेन, तर अगेन फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे आला. ओके. आणि सर्टन हाईट तो खाली पडला, ठीक आहे. तर ना आता इथं थोडक्यात तुम्हाला सगळ्या केसेसमध्ये जर बघायला गेलं तर ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके. कुठल्या कुठल्या दोन गोष्टी, तर एक तर आहे तुमचा फोर्स, ठीक आहे, आणि दुसरी आहे तुमची डिस्प्लेसमेंट, की ज्याला आपण डेल्टा एक्स म्हणत आलोय आजपर्यंत, ठीक आहे. आणि ऍक्च्युली डेल्टा एक्स म्हणजे तुमच्या फक्त डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड आहे आणि हा पण फोर्स म्हणजे तुमच्या फोर्सचं मॅग्निट्यूड आहे. ओके. सो हे लक्षात घ्यायचंय. आणि मग आपल्याला हे सगळं बघितल्यावर हे लक्षात येते की इथं एनर्जीज चेंज झालेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यात कायनेटिक एनर्जी चेंज झाली, इथं पोटेन्शियल एनर्जी चेंज झाली, आणि इथं फायनली इव्हन जे काय ट्रान्सफॉर्मेशन झाले म्हणजे इथं पण एनर्जी चेंजेस घडलेले आहेत, ठीक आहे. तर त्या सगळ्यासाठी तुम्हाला काय लागला, तर ना तुम्हाला एक फोर्स लागला. ओके. आणि नुसता फोर्स लागला नाही तर त्याला काहीतरी तुम्हाला डिस्प्लेसमेंट द्यायला लागलेली आहे. ओके. आणि मग त्याची एनर्जी चेंज झाली. आता हा जो प्रकार आहे एनर्जी चेंज करायचा तुमच्या सिस्टीमचा, सिस्टीम म्हणजे काय, तर काय जे तुम्ही कन्सिडर करताय ते, म्हणजे आता इथं जर मी बोललो तर ही मुलगी आणि बॉल एकत्रितपणे मी एक सिस्टीम म्हणू शकतो, और फक्त बॉल एक सिस्टीम म्हणू शकतोय, ठीक आहे. त्यानंतर आपण वरती गेलो तर ना इथं पण सेम वे हे मॅग्नेट आणि हा मेटलचा बॉल, ठीक आहे, ह्या दोघांना मी एकत्रितपणे सिस्टीम म्हणू शकतो, और फक्त या बॉलला मी सिस्टीम म्हणू शकतो, ठीक आहे. तर हे जरा केअरफुल राहायचं, आपण सिस्टीम कशाला म्हणतोय, तर बेसिकली सिस्टीमची एनर्जी जेव्हा बदलतोय आपण, ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय लागलं तर फोर्स, आणि एका सर्टन डिस्प्लेसमेंटसाठी एका सर्टन डिस्टन्ससाठी तो फोर्स काम करतोय, ठीक आहे. त्यांना ते आपल्याला लागतंय. ओके. एनर्जी चेंज करायला एखाद्या सिस्टीमची, म्हणजे एनर्जी चेंज करायला, ठीक आहे, तुम्हाला हा प्रकार लागतोय एकत्रितपणे. म्हणजे नुसतं फोर्स असून चालणार नाही, तर डिस्प्लेसमेंट पण पाहिजे. ओके. आणि एनर्जी चेंज म्हणजेच काय, तर कधी चेंज होणार आहे एनर्जी, तर एनर्जी ट्रान्सफर झाली तर, ठीक आहे. तर कशी म्हणजे ट्रान्सफर म्हणजे काय, तर एनर्जी एकतर एका सिस्टीममध्ये तुम्ही देताय और ते सिस्टीममधून घेताय, आणि ते सगळं कोण ठरवतं, तर फोर्स आणि ही डिस्प्लेसमेंट. आणि मग एकत्रितपणेच आपल्याला माहिती आहे ह्याला काय म्हणतो आपण, तर ह्याला म्हणतो आपण वर्क. ओके. सिम्पल आहे. ही जी प्रोसेस आहे, ठीक आहे, एनर्जी ट्रान्सफर म्हणा, और वर्कला अजून एक चांगलं म्हणू शकतो आपण, तर एक मिनिट, सॉरी. तर ह्याला वर्कला आपण म्हणू शकतो की वर्क एक इनपुट एनर्जीच आहे, ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली ह्या इनपुट एनर्जीमुळेच काय होणार आहे, तर तुमच्या सिस्टीमची एनर्जी बदलणार आहे. ओके. आणि सिस्टीम म्हणजे काय बघा, आता इथं मी परत एकच एक्झाम्पल तुम्हाला जस्ट दाखवता घेण्या मुलीचं बॉलचं. आता मी बॉलला जर सिस्टीम म्हणलो आणि ही मुलगीनं काय केलं, फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, आणि काय केलं, बॉलवरती वर्क परफॉर्म केलं, ठीक आहे. त्यामुळे त्या बॉलची काय झाली, एनर्जी चेंज झाली. म्हणजे इथं सिस्टीम बॉल आहे आणि बाहेरनं म्हणजे ह्या सिस्टीम सोडून बाहेरनं, ओके, म्हणजे एन्व्हायरमेंटमधनं, तर मुलगी मग एन्व्हायरमेंटचा पार्ट आला, ठीक आहे, तिचा पाय पण एन्व्हायरमेंट आहे. तर त्यातनं तुमच्या ह्या बॉलवरती फोर्स लागला आणि त्याची एनर्जी चेंज झाली, ठीक आहे. म्हणजे एनर्जी सिस्टीममध्ये म्हणजे ह्या बॉलमध्ये कुठनं आली, तर या मुलीच्या पायातनं और मुलीतनं म्हणू शकताय तुम्ही, ठीक आहे. म्हणजे सिस्टीममध्ये एनर्जी बाहेरून आली आणि हा प्रकार जो काय घडला त्याला आपण म्हणूया वर्क. ओके. इथं पण तोच प्रकार आहे, सगळीकडे सेम प्रकार आहे. ओके. तर ना थोडक्यात वर्क काय करतं, तर तुमच्या सिस्टीमची एनर्जी बदलवतं, ठीक आहे, इन टर्म्स ऑफ फोर्स, म्हणजे फोर्सचा यूज करून, ठीक आहे. म्हणजे ही एक पद्धत आहे की एखाद्या सिस्टीमची एनर्जी बदलण्याची, ठीक आहे, बाहेरून एनर्जी त्या सिस्टीममध्ये ट्रान्सफर करायची, और त्या सिस्टीममधनं एनर्जी काढून घ्यायची, कशा थ्रू, तर युझिंग फोर्स. आणि
मग एकत्रितपणे आपण ह्यांना काय म्हणतो तर म्हणतो वर्क, की जी एक इनपुट एनर्जी आहे म्हणूया, और एक एनर्जी चेंज करायची मेथड आहे वर्क. ठीक आहे. दुसरी पण एक मेथड आहे की जी आपण नंतर पुढे बघणार आहे. तर ती मेथड आहे तुमचं हीट. ओके. आणि हीटमध्ये पण काय होतं तर तुमची एनर्जी आहे, जी थर्मल एनर्जी आहे, तर ती काय होती तर ती चेंज होती. ठीक आहे. जेव्हा कधी टेम्परेचर डिफरन्स होईल तर तुमची एनर्जी चेंज होते. तर सेम वे वर्क सारखंच तुमचं हीट पण आहे. आणि थोडीफार ॲनालॉजी आपल्याला नेक्स्ट जसं जसं आपण पुढं जाऊ तिथं बघायला मिळेल. ओके. तर आता बेसिकली इथं तुम्हाला दिसतेच, इथं आता मी सिम्पल एक्झाम्पल्स दिलेत. तर ना आता ह्या मॅडमनी समजा ह्यांचं शॉपिंग वगैरे चाललंय. ठीक आहे. आता बेसिकली मॅडमकडे बघितलं तर वाटत नाही ह्या मॅडम हे फळं भाज्या आणि काय काय घरातलं घेत असतील शॉपिंगमध्ये. इथं भरपूर अजून काय काय पाहिजे, जसं की मेकअपचं सामान, ठीक आहे, कपडे वगैरे आणि खूप खूप काय काय छान छान. तर आता जाऊ दे ते. तर हां, आता आपण बघूया की ना ह्या मॅडम नक्की इथं काय चाललेलं आहे. तर बेसिकली काय झालं तर ना ह्या मॅडमनी ह्या शॉपिंग कार्टवरती एक फोर्स एक्झर्ट केला. ठीक आहे. आणि त्याला काय केलं तर एवढ्या डिस्टन्ससाठी मूव्ह केला. ओके. तर आपण काय म्हणूया तर ना ह्या मॅडमनी या शॉपिंग कार्टवरती काय केला तर वर्क परफॉर्म केला. आणि किती केला तर मग एफ डेल्टा एक्स. आणि आता बघा शॉपिंग कार्ट मोशनमध्ये आहे, म्हणजे त्याला एक वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी आहे म्हणजेच त्याला कायनेटिक एनर्जी आहे. ठीक आहे. तर कायनेटिक एनर्जी चेंज झाली त्या शॉपिंग कार्टची. ठीक आहे. और कायनेटिक एनर्जी आली आपण असं जरी म्हणलो तरी पण चालेल. तर ते कशामुळे झालं तर या मॅडमनी जे वर्क परफॉर्म केलं तर त्यामुळं कायनेटिक एनर्जीत बदल पण झाला म्हणू शकतोय तुम्ही. ठीक आहे. आता तेच जर ह्या मॅडमनी ऑलरेडी असं पण कन्सिडर करूया की शॉपिंग कार्ट चालू होती. ठीक आहे. म्हणजे ह्या डायरेक्शनला चाललेली. ओके. एका वेलॉसिटीनं. आणि मॅडमनी ओढलं त्या कार्टला, म्हणजे थांबवायचा प्रयत्न केला, म्हणजे उलट्या डायरेक्शनला फोर्स लावला. तर तेव्हा पण काय होणार आहे, वेलॉसिटी कमी होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच तुमची जी कायनेटिक एनर्जी आहे ती पण काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि हे कमी होणं म्हणजे पण बदलणंच आहे. राईट. म्हणजे हे पण काय आहे तर एनर्जी चेंजच आहे. तर हा पण कुणामुळे झाला तर हा पण वर्कमुळेच. ठीक आहे. पण हे थोडंसं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत नक्की काय झालं आणि तशा टाईपच्या वर्कला मग म्हणायचं तर काय म्हणायचं. पण इथं बेसिकली काय लक्षात घेण्यासारखं आहे की इथं कायनेटिक एनर्जी जी मिळाली आपल्याला तर ती कुणामुळे मिळाली तर ती वर्कमुळे झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात चेंज जो आहे कायनेटिक एनर्जीतला. ओके. आणि तो किती आहे तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे ॲक्च्युली त्याला आपण असं म्हणूया. आणि ह्याला थोडी अशी सवयच करा की ना गोष्टींना तसं बघायचीच की ना फोर्स आणि त्या तुमच्या डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड आहे बेसिकली ते वर्क म्हणजे. बरं आता खाली बघा, माझं आवडतं ॲव्हेंजर्स म्हणा. ॲक्च्युली ॲव्हेंजर्समधलंच नाही आहे ते, तर ते मार्वलचं कॅरेक्टर आहे. ओके. हा आहे आपला आयर्न मॅन. तर आता इथं काय झालंय बघूया. तर पहिल्यांदा हा ग्राउंड लेवलला होता म्हणूया. ठीक आहे. मग ग्राउंड लेवलवर थोडंसं जमिनीच्या वर आहे असं आपण म्हणूया. आणि नंतर काय झालं बघा, तर तो थोड्या काय हाईटवरती गेलेला आहे. आता इथं काय झालं की ना आधी हा इथं होता. ओके. आणि नंतर हा या हाईटला गेला. ठीक आहे. तर हे कुणामुळे झालं तर हे जे इथं थ्रस्टर्स दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण म्हणूया छोटे छोटे रॉकेट जे आहेत त्याच्या हातातले. ठीक आहे. तर ना यांच्यामुळे म्हणजे हे काय झालं, या रॉकेटमधनं म्हणजे जे एक्झॉस्ट आहे. ठीक आहे. त्यातनं जे हॉट गॅसेस वगैरे जे बाहेर पडतात खालच्या डायरेक्शनला. ओके. इथं पण आहेत वरच्या साईडला पण. तर हे काय करतात तर खालच्या डायरेक्शनला फोर्स लावतात आणि न्यूटनचा लगेच तिसरा लॉ डोक्यात घ्यायचा. मग त्याच्याच ऑपोजिट वरच्या डायरेक्शनला फोर्स लागतोय कुणावरती तर या आयर्न मॅनवरती. ओके. आणि हा काय होतोय तर लिफ्ट होतोय. आणि किती लिफ्ट झाला तर हा एवढा लिफ्ट झाला. आता ह्याला म्हणून आपण डेल्टा एच, डिफरन्स बिटवीन हाईट्स. आणि ऑल्सो फोर्स कुणी लावला तर ह्या थ्रस्टर्सनी. ओके. आणि हा फोर्स किती आहे तर ऑब्व्हियसली मिनिमम किती लागणार आहे ह्याला उचलायला फोर्स आयर्न मॅनला, जेवढं आयर्न मॅनचं सॉरी शक्तिमान सारखा आयर्न मॅन झाला आमचा. तर जेवढं ह्या आयर्न मॅनचं डाऊनवर फोर्स असणार आहे आयर्न मॅनवरती, म्हणजे त्याचं वजन ते किती असणार तर एम जी एवढा. ठीक आहे. आणि मग म्हणून जसं मी पहिल्यांदा स्टार्टिंगला दाखवलं तर एम जी एच जे आहे, एक मिनटं, एम जी एच नाही, आत्ता आपण म्हणूया त्याला एम जी डेल्टा एच. ठीक आहे. तर एवढं वर्क परफॉर्म झालेलं आहे. आणि त्यात पोटेन्शियल एनर्जी किती, म्हणजे चेंज किती झाली पोटेन्शियल एनर्जी तर एवढी. ओके. इथून ते इथं. आता ऑब्व्हियसली हा जर इथं ऑलरेडी हाईटवर असेल तर ह्याला काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असेल, आपण इथं म्हणूया PE1.
ओके, आणि इथं म्हणूया PE2. ठीक आहे, तर हा जो चेंज झाला आहे, ठीक आहे, तर तो कशामुळे झालेला आहे, तर तुमचा जो फोर्स आहे त्याने त्याला डेल्टा एच एवढ्या हाईटवरती काय केलेलं आहे, नेऊन ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काय मिळाला, तर डिफरन्स इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा PE मिळाला. ओके, म्हणजे बेसिकली इथं काय चेंज झालं, तर पोटेन्शियल एनर्जी चेंज झाली, आणि अगेन कुणामुळे झाली, mg एवढा फोर्स तुम्ही वरच्या डायरेक्शनला, तुम्ही म्हणजे या रॉकेट थ्रस्टर्सनी त्याच्या सूटमधल्या त्यांनी वरच्या डायरेक्शनला लावला, आणि डेल्टा एच एवढ्या हाईटसाठी, ठीक आहे, मग तेवढ्या हाईटमध्ये त्याच्यात चेंज केला. ओके, आता हा इथनं पण वर जाऊ शकतोय, ठीक आहे, मग तेव्हा पण एक काहीतरी वेगळी पी, म्हणजे इथं थोडंसं वर जाऊन आपण बघूया. अरे बापरे, हा वर, बरं समजा हा वर गेला अजून वेगळ्या हाईटवरती, आणि तर तिथं किती असेल, तर PE3 म्हणूया. ओके, तर त्या केसमध्ये आपल्याला हा जो PE3 आणि PE2, ठीक आहे, ह्या दोन पोटेन्शियल एनर्जीज मधला जो डिफरन्स असेल तो आपल्याला मिळेल. ओके, आणि तो पण अगेन किती असणार आहे, तुम्ही या हाईटच्या, ह्याला म्हणे H1 हाईट, ह्याला म्हणे H2, आणि अरे अरे अरे, बोल कुछ रहा हूं, लिख कुछ और रहा हूं, कुछ तो दडबड नाही, गडबड आहे. बर, तर आणि इथं H3 आहे. ओके, तर ह्या 3 हाईट्सवरती तुम्हाला वेगवेगळी पोटेन्शियल एनर्जी मिळत जाणार आहे, आणि त्या वेगवेगळ्या हाईट मिळवायला तुम्हाला काय करायला लागणार आहे, असंच वेगवेगळं वर्क परफॉर्म करायला लागणार आहे. ओके, म्हणजे अगेन काय, कायनेटिक एनर्जी चेंज करायला तुम्हाला हा प्रकार लागला. फोर्स आहे हा, ही डिस्प्लेसमेंट आहे झालेली, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट, आणि हे ओव्हरऑल काय केलं तुम्ही, परफॉर्म अगेन वर्क केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपण बघितलं थोडक्यात की ना, वरच्या केसमध्ये शॉपिंग कार्टमध्ये वर्कनं कायनेटिक एनर्जी बदलली, आणि खालच्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी बदलली. मग थोडक्यात आपण एक आता ठरवू शकतोय की वर्क व्हॉट एव्हर काही पण एनर्जी असेल तुमची, तर त्या एनर्जी बदलायचं काम करतं. आणि कसं करतं, तर कुठली पण गोष्ट आपण बदलू कशी शकतो, एक तर ती वाढवा और ती कमी करा, दोन्ही पण आहे, तो चेंजच आहे. ठीक आहे, सो त्यामुळेच वर्कला इनपुट एनर्जी पण आपण म्हणू शकतोय. ओके, सो आता हे एक अतिशय फंडामेंटल पार्ट मी कव्हर करायचा ट्राय केला इथं. कायनेटिक एनर्जी, म्हणजे वर्क तुमचा, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी, आणि फायनली म्हणजे उलट्या सिक्वेन्समध्ये चाललोय मी, तर कायनेटिक एनर्जी. हे इम्पॉर्टंट होतं, आणि एस्पेशली पोटेन्शियल एनर्जी इम्पॉर्टंट होतं मला, कारण की भरपूर स्टुडंट्सला माझ्या पोटेन्शियल एनर्जीमध्येच इश्यू येतो. कायनेटिक एनर्जी तसा इझी पार्ट आहे, पण थोडं पोटेन्शियल एनर्जी, आणि एस्पेशली जे काय फॉर्म्स आहेत त्याचे वेगवेगळे, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असेल तुमची, ठीक आहे, नाहीतर इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी, मग ते थोडंसं लक्षात येण्यासाठी मी म्हणलं हा थोडा कव्हरअप करूया. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की ना, वर्क, ठीक आहे, त्याला आता मी वेक्टरला कन्सिडर करायला लागणार आहे, आपल्याला वेक्टर्स कन्सिडर करायला लागणार आहे. मग वर्क कसा एक स्केलर म्हणजेच डॉट प्रोडक्ट आहे, आणि ऑल्सो आपली वर्क एनर्जी थेरम. ठीक आहे, काही हार्ड नाही आहे, अशा टाईपनं सिम्पल वेनं लक्षात करून घ्यायचं आहे, आणि मग लक्षात आलं, एकदा कन्सेप्ट समजली की मग आपण जायचं प्रॉब्लेम्सकडे. ठीक आहे, ओके, सो आता तात्पुरतं खालीच जाऊया आपण जरा. ओके, इथं काही जागाच राहिली नाही हो. ओके, आणि आयर्न मॅनच्या बरोबर. ओके, व्हेरी व्हेरी गुड बाय बाय बाय.